न्यायमूर्ती माधव जामदार यांच्याकडून जी भूमिका आली, जी टिप्पणी आली, ती या देशाला दिलासा देणारी, देशाच्या न्याय व्यवस्थेमध्ये अजूनही काही दिवे पेटलेले आहेत. सगळीकडे अंधार नाही, कुठेतरी आशा आहे, आशेचा किरण आहे. कारण आज आम्ही सगळे ह्या जे न्यायमूर्ती साहेबांनी सांगितलं त्या दुःस्वप्नातून आम्ही सगळे जात आहोत. विरोधकांना नष्ट करणं, सत्ताधाऱ्यांवर टीका केली की आम्हाला तुरुंगात टाकणं, फक्त आम्हाला भ्रष्टाचाराने आपल्या पक्षात घेणं, बाकी इतरांना मग तुरुंगात टाकायचं, ज्यांना तुरुंगात जायचं नाही त्याने वॉशिंग मशीनमध्ये टाकायचं. या सगळ्यावरती उत्तम प्रकारची टिप्पणी न्याय व्यवस्थेतील एका महत्त्वाच्या व्यक्तीने करावी. याचा अर्थ देश आणि देशाचा आत्मा जागा ठेवणारी माणसं अजूनही न्याय व्यवस्थेमध्ये आहेत. सर्व काही संपलेलं नाही आशा आहे. मुंबईमध्ये आपण पाहिलं मागच्या 3 दिवसामध्ये ज्या 2 घटना घडल्या त्यावरती काल विधिमंडळामध्ये अमित चाटम हे जे भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आहेत ते याच्यावरती हसत मी याच्यावरती आज भाष्य केलेलं आहे समाज माध्यमांवर, ट्विटरवरती, की 2 मृत्यू झाले. त्यातला एक 11 वर्षाचा मुलगा आहे, शाळकरी मुलगा, 11 वर्षाचा मुलगा आहे. त्याच्यानंतर एक सिटीजन, सिनियर सिटीजन आहे मला वाटतं. 2 मृत्यू झाले, अनेक जण जखमी झाले. आणि मुंबई भाजपचा अध्यक्ष चाटम, बरं का, चाटमच ना, काय त्याचं नाव, चाटम बरं का, तर तो निर्लज्जपणे हसून, काल झाड पडलं, काल झाडात एक माणूस मेला, आज मॅनहोलमध्ये मेला, असं निर्लज्जपणे दात वेंगाडून हसतो. ही किती क्रूरता आणि विकृती आहे. या पक्षाचा अंतरात्मा किती क्रूर आहे आणि विकृत आहे भारतीय जनता पक्षाचा. देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये थोडी जरी संवेदना शिल्लक असेल तर अशा माणसाला ताबडतोब पदावरून हाकलून दिलं पाहिजे. एकतर तुम्ही नालेसफाई केलेली नाही, तुम्ही ही झाडांच्या संदर्भात ज्या तक्रारी होत्या ती झाडं त्या पद्धतीनं कापली गेली नाहीत, म्हणून त्या लहान 11 वर्षाच्या मुलाचा प्राण गेला. त्याच्या आईवडिलांचा आक्रोश सुरू असताना तुम्ही निर्लज्जासारखे हसताय. लाज वाटली पाहिजे. जगातील सगळ्यात मोठा निर्लज्ज पक्ष आहे हा भारतीय जनता पक्ष. हे काल त्या मुंबईचा त्यांचा जो अध्यक्ष आहे चाटम त्यांनी दाखवलं. काय झालं की शिवसेनेमुळे झालं. अरे वर्षावर तुम्ही आत ना आता, त्याच्या आधी 3 वर्ष तुमचं प्रशासन आहे ना, ठेकेदारांचं राज्य तुम्ही चालवलं आहे. तिकडे 104% नालेसफाई झाली म्हणे, 100% नाही, 104%. काय हे वरचे 4% कोणाचे कमिशन आहे? 100% नालेसफाई होते हे बोलू शकतो. 104